सोहम संदीप चव्हाण. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला गुरु द्रोणाचार्य व त्यांचा शिष्य एकलव्य यांची गोष्ट सांगणार आहे. ही एक महाभारताची गोष्ट आहे. एकदा काय झाले, गुरु द्रोणाचार्य व त्यांचे शिष्य कौरव व पांडव एका अरण्यातून जात होते. जाता जाता त्यांच्यावर एक कुत्रा भुंकायला लागला. कुत्रा असतो त्याच्यावर कोणी लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्याच्या भुंकण्यास त्यांना त्रास व्हायला लागला. तिकडून सर 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 बाण आले आणि त्या कुत्र्याचं तोंड जखडलं गेलं. गुरु द्रोणाचार्य इकडे तिकडे पाहू लागले, कोणी सोडले हे बाण. तेव्हा ते कुत्र्याच्या जवळ गेले आणि त्याच्या तोंडातून एक एक बाण काढू लागले. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की कुत्र्याचं तोंड जरी जखडलं गेलं असेल तरी त्याला काही इजा झालेली नव्हती. ते गुरु द्रोणाचार्य व त्यांचे शिष्य कौरव व पांडव हे त्याचा शोध घेऊ लागले. शोध घेता येता त्यांना तो समोरून एक युवक येताना दिसला. गुरु द्रोणाचार्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि द्रोणाचार्य म्हणाले, तू या जंगलात कुठून आलास आणि तूच हे बाण चालवलेस का? तेव्हा तो युवक विनम्रपणे हो म्हणाला आणि तो म्हणाला, माझे नाव एकलव्य आणि मी या जंगलात भिल्ल राहतो, तिथे राहतो. त्या राजा माझे वडील आहे, त्या भिल्लांचे राजे माझे वडील आहेत आणि मी त्यांचा मुलगा. एक दिवस मी लहान होतो तेव्हा मी तुमच्याकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी आलो होतो, पण तुम्हाला वेळ नसल्यामुळे तुम्ही मला शिकवण्यास नकार केला आणि मी खूप नाराज झालो. मी तुमची मातीची मूर्ती बनवून एका झाडाखाली ठेवली आणि त्या मूर्तीला सांगून मी धनुर्विद्या शिकायला लागलो आणि ती मला काही चुकलं की मी त्याला विचारायचो आणि गंमत म्हणजे ती मला सांगायची सुद्धा. असं करत मी खूप सराव करत राहिलो. एक दिवस असा आला की मी पूर्णपणे धनुर्विद्या शिकलो. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, तू हे बाण चालवलेस असं तू म्हणतोस, पण मी कुठे स्वतः तुला बाण चालवताना पाहिलं. असं काहीतरी कर की त्यांनी आमचा विश्वासही बसेल की तू खरंच बाण चालवलेस. तेव्हा एकलव्याने त्याचा बाण सरसावला आणि त्यांना बाण जोडून अशा रीतीने मारलं की त्या झाडावरचे फुलं त्याला एक एक ओवत गेले आणि द्रोणाचार्यांच्या मूर्तीच्या खाली जाऊन पडले आणि द्रोणाचार्य हे पाहून धन्य झाले आणि त्यांच्या शिष्यांना म्हणाले, म्हणजेच पांडवांना आणि कौरवांना म्हणाले, हा खरा शिष्य, हा खरा विद्यार्थी. नुसती गुरुची प्रतिमा जरी समोर असली तरी निष्ठा व श्रद्धा आणि सराव गरजेचा आहे. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की अभ्यास असो, खेळ असो, या कोणत्याही कलात प्रावीण्य मिळवायचे असेल तर निष्ठा, श्रद्धा व सराव गरजेचा आहे. धन्यवाद.